ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की सायलीच तन्वी आहे, सायलीच तन्वी आहे. बरेच दिवस हे नाटक चालले, पण आज आज घरच्यांच्या समोर आता अनेक पुराव्यांच्या सोबतच सत्य समोर आलंय. पण या सगळ्यामध्ये या लोकांनी एक मोठी खेळी खेळत मात्र आता हे सत्य कसं नाहीये किंवा हे सगळं कसं खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी घाणेरडी खेळी खेळले. पण या लोकांची खेळी मात्र घाणेरडी एका झटक्यात हे झालेली आहे. आणि त्याच वेळेला रविराजांनी म्हणजे आता इकडे नागराज प्रमाणेच राकेशची सुद्धा रवानगी घरातून बाहेर केलेली आहे. हो प्रेक्षकांनो, नक्की आता काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता ज्याप्रमाणे सचिनने सांगितलेलं आहे ते म्हणजे आता राकेशला की तू तिकडे जा, तिकडे जाऊन मात्र आता लवकरात लवकर तू आता या सगळ्यामध्ये प्रियाची भेट घेऊन प्रिया काय आता नक्की तुला सांगते की ती आता सायलीच तन्वी नाहीये हे सांगण्यासाठी फक्त प्रियाच सांगू शकते. कारण प्रियाला यातल्या सगळ्या खाचाखोचा माहिती आहेत, म्हणून आता तो प्रियाकडे आलाय. आणि तो प्रियाला मात्र आता हे सांगत असताना प्रियाने ऑलरेडी हार मानून टाकलेली आहे की तिच्यावरतीच विश्वास ठेवणार, तुझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाहीये. यावरती तो म्हणतो, हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा मी तिला खरी तन्वी म्हणून या घरात घुसू देणार नाहीये. तुला कळतंय का? ती खरी तन्वी म्हणून या घरात घुसली ना की माझा कायमचा पर्दाफाश होणार आहे. यावरती तो सांगतोय, तू मला अशा काही गोष्टी सांग की ज्या गोष्टींमुळे मी आता प्रश्न विचारू शकतो आणि सगळ्या लोकांच्या म्हणजे नजरेमध्ये येईल की ह्यांचं खोटं हे चाललंय. अशा काहीतरी गोष्टी असतील ना? यावरती प्रिया म्हणते, आहेत. म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे गाठोड्याचं सत्य या दोघांना माहित नाहीये की मधुभाऊ शुद्धीवरती आले. त्यामुळे प्रिया त्याला सांगते, हे बघ, मुळातच ते गाठोडं मी आता तिकडून चोरलं होतं. त्यामुळे तू काय सांगायचं माहितीये का तू की आता हे गाठोडं जर का आता म्हणजे तुम्ही हे सगळं विचारा ते म्हणजे प्रियाला. कारण प्रियाने हे गाठोडं कुणाकडून आणलंय, काय आणलंय हे सत्य मात्र आता तुम्हाला तीच सांगू शकेल ना. असं म्हणत तू मला मध्ये आण. यावरती तो म्हणतो, तुला मध्ये आणायचं ते मी आणीन, पण तरी सुद्धा तुझ्यावरती विश्वास कोण ठेवणार आहे? ते आता सगळेजण त्यांच्यावरती विश्वास ठेवतील ना. यावरती ती सांगते, नाही, तू त्यांना एवढीच गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये मात्र आता मग सायलीचं जुळेपणीचा फोटो कुठे आहे किंवा आता तिने ह्या सगळ्यामध्ये तिच्याकडे काय असा पुरावा आहे की ज्यामुळे ती आता सांगू शकते. डीएनए रिपोर्ट केले असतील तर ते कोणीही फेक करू शकतं किंवा अजून काही गोष्टी. आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगणार आहे ती म्हणजे तिच्या पायावरचं असलेलं तुळशीपत्र जे मी उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. तू आता तेच मुद्दा घेऊन बस. तू आता या सगळ्यामध्ये तोच मुद्दा घेऊन बसायचा आहे आणि तू आता तिला सांगायचं आहे की तू या सगळ्यामध्ये खरी तन्वी आहेस, तर तुझ्या पायावरचं तुळशीपत्र गेलं तरी कुठे? असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, अच्छा, हे तर माझ्या लक्षात नाही आलं. सचिनने बरोबर मला सांगितलं होतं की प्रियाच तुझी मदत करू शकते. आणि तू कसं काय ते तुळशीपत्र मात्र आता तिच्या पायावरचं गायब केलेलं आहेस? यावरती मात्र आता सायली इकडे प्रिया सांगायला लागते, मी तिचा पाय पूर्णपणे भाजून टाकला होता आणि तिचा पाय पूर्णपणे भाजून टाकल्यामुळे आता तिच्या पायावरती जे काही तुळशीपत्र होतं ते संपूर्ण समूळ नष्ट केलेलं आहे. आणि त्यावरती मात्र आता मनातल्या मनात खूपच खुश झालेला आहे तो म्हणजे राकेश. आणि वा, ही तर पोरगी कामाची आहे. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, ठीक आहे, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा ज्या वेळेला तुझ्यापर्यंत ही बातमी येईल किंवा तुला मात्र आता सगळे विचारायला येतील किंवा काहीही, तर तू मात्र सज्ज राहा काय प्रश्नांची उत्तरं द्यायची ती. यावरती ती म्हणते, मला कोणत्याही प्रकारे विचार करायला लागणार नाहीये, एका झटक्यात मी यांना उडवून टाकणार आहे, तू चिंताच करू नकोस. इकडे तोपर्यंत अर्जुनने आपण पाहिलंय सगळ्यांच्या समोर सत्य सांगितलेलं आहे. अर्जुनने सगळ्यांना सांगितलंय की सायलीच खरी तन्वी आहे. आणि त्यानंतर मात्र आता राकेशची तिकडे एंट्री झालेली आहे. या गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये, कारण आतापर्यंत इतके काही धोके खाल्लेले आहेत की त्यानंतर खऱ्यावरती सुद्धा विश्वास ठेवायला मन तयार होत नाहीये, मन धजावत नाहीये. आणि त्याचमुळे अर्जुन आता जेव्हा सांगतोय त्यावेळेला रविराज म्हणतात, हे बघ, आम्हाला माहितीये सायली तन्वी असो किंवा नसो, आमचं तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि तरी सुद्धा हा सगळा प्रकार करण्याची खरंच काही अर्जुन गरज नाहीये आमच्या सुखासाठी. यावरती तो म्हणतो, नाही सिनियर, मी काहीही खोटं बोलत नाहीये किंवा तुम्हाला बरं वाटावं या कारणासाठी नाही बोलत आहे. तो जो काही अपघात घडवून आणला होता ना, तो सुद्धा अपघात मात्र आता या सगळ्यामध्ये
मुद्दामच त्या दिवशी तुमचा जो काही अपघात झाला ना, तो सुद्धा मात्र आता घडवून आणण्यात आला होता आमच्याकडून आणि आम्ही हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे सायलीच्या सांगण्यावरून. यावरती मात्र आता इकडे प्रतिमा चिडते, रविराज चिडतात. काय चाललंय तुझं? इतकी मोठी रिस्क घ्यायची का गरज पडली तुला? यावरती तो सांगायला लागतो, माझ्यासाठी नाही तर सायलीसाठी मी हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, सायलीला मात्र आता स्वतःला समजलं होतं तितक्यात आलेला आहे तो म्हणजे इकडे आता स्वतः राकेश सांगायला लागतो, एक मिनिट मला काहीतरी सांगायचं आहे. आणि आता काका तुम्हाला आठवतंय का, आपल्या छोट्या तन्वीच्या पायावरती जन्मखूण होती, आठवतंय का? मग जर का ती जन्मखूण हिच्या पायावरती असेल तर एक वेळ ठीक आहे, आपण हिला तन्वी म्हणून मान्य करू शकतो. असं म्हटल्यावरती मात्र तोपर्यंत मधुभाऊ तिकडे आलेत आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा मला माहिती होतं की तूच माझी मात्र आता सायली आहेस. असं म्हटल्यावरती मग तूच माझी तन्वी आहेस. यावरती मात्र आता इकडे आता सांगायला लागते कल्पना, तुझ्या पायावरची खूण दाखव. पण प्रेक्षकांनो ती खूण तर आता पूर्णपणे नेस्तनाभूत प्रियाने केलेली आहे. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, हो माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण जन्मताच होती, पण ज्या वेळेला मात्र आता इकडे माझा पाय भाजला, तुम्हाला मागच्या वेळेला माहितीये ना माझा पाय भाजला आणि त्याच वेळेला ती खूण निघून गेली. यावरती राकेश म्हणतो, असं कसं? पायावरची जन्मखूण अशी कधी निघून जाते का? नाही मला काहीच कळत नाहीये. रविराज मात्र आता या सगळ्यामध्ये विचार करत बसलेले आहेत आणि रविराजांना मात्र आता या सगळ्यामध्ये आणि त्याच वेळेला मधुभाऊ आलेले आहेत आणि मग मात्र जो काही मधुभाऊंनी एका पाठोपाठ एक असे काही धडाकेबाज खुलासे केलेत की त्यानंतर मात्र आता सगळेजण गपगार झालेले आहेत आणि कुणालाही या सगळ्यामध्ये मात्र काही समजायच्या आत मधुभाऊ मात्र आता सांगायला लागलेत, सायलीच्या पायावरती जन्मखूण होती, जन्मापासून जन्मखूण होती. तुम्ही जर का आश्रमाचं रजिस्टर्ड काढलत ना तर आता ती जन्मखूण तुम्हाला दिसेल. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच मधुभाऊ पुढे सांगायला लागतात, कारण आता त्या दिवशी ज्या वेळेला मला आता म्हणजे मी आपल्याकडे होळीचा प्रोग्राम होता आणि त्याच होळीच्या प्रोग्रामच्या दिवशी आता समजलं होतं की सायलीच खरी तन्वी आहे आणि तेच सांगण्यासाठी मी आता तुमच्याकडे येत होतो. पण ज्या वेळेला मी तुमच्याकडे येत होतो आणि त्याच वेळेला माझ्यावरती हल्ला करण्यात आला आणि तो हल्ला दुसरा तिसरा कोणीच नाहीये, तर तो हल्ला करणारी व्यक्ती होती ती म्हणजे नागराज. आणि हे ऐकल्यावरती मात्र आता इकडे सुमनच्या पायाखालची जमीन हादरले. सुमन म्हणते, अजून किती आणि कशा पापाचं धनी मला व्हायला लागणार आहे, मला खरंच कळत नाहीये. मला या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याचा तिटकारा यायला लागलेला आहे. या ज्या काही गोष्टी चालल्यात ना मला खरंच खूप राग आलेला आहे. असं आता सुमन इकडे रागाने बोलत आहे. बरं हे सगळं चालू असताना मात्र आता सुमन इकडे तोंड लपवते आणि रडायला लागते. काय चाललंय काय हे? मधुभाऊ म्हणतात, सुमनताई तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. तुमच्यासारखी बाई आता मी पाहिली नाही जी आता तुमच्या नवऱ्याच्या विरोधात सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मला सगळं समजलेलं आहे आणि तुम्ही बिलकुल चिंता करू नका. काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुमच्या सौभाग्याला कोणत्याही प्रकारे साक्ष द्यायला जाणार नाहीये. यावरती सुमन म्हणते, अजिबात नाही. तुम्ही साक्ष न देऊन काय होणार आहे? त्यांची आता अजून हे वाढतील आणि म्हणूनच तुम्ही साक्ष देऊन त्यांना अडकवावं असं मला वाटतं. असं म्हणत मात्र आता सुमनीकडे चांगलीच चिडले. बरं इतकं झाल्यावरती सगळं सत्य समोर आले. प्रतिमा आता आपल्या लेकीला मिठी मारते आणि सायली खरंच आता किती मला आनंद झालाय आणि किती मी खुश झाले, काय सांगू तुला. असं म्हणत मात्र आता इकडे खूपच खुश झालेली प्रतिमा तिला आता मिठी मारायला लागते. आणि त्यानंतर हे सगळं होत असताना मात्र इकडे त्याच वेळेला आलेला आहे तो म्हणजे राकेश. मला तरी सुद्धा असं वाटते की हा सगळा मधुभाऊ आणि आता सायली रचलेला ट्रॅप असू शकतो. इकडे आता रविराज विचार करतायत की याचं चाललंय तरी काय, आता ह्याला सगळ्यामध्ये सायलीला का खोटं ठरवायचंय, प्रत्येक वेळेला हा आता निगेटिव्हच का बोलतोय. नाही काहीतरी आहे. म्हणून रविराज ऐकून घेत आहेत आणि त्यावेळेला तो आता सांगायला लागतो, नाही काका, अरे विचार कर ना, जन्मखूण अशी कशी जाईल, मला आता काहीच कळत नाहीये. एकदा आपण प्रिया म्हणून तिच्यावरती विश्वास ठेवला, प्रियावरती तन्वी म्हणून, आणि त्यानंतर आपण आपलं जे काही भोगलंय ते आपल्यालाच माहिती आहे ना. म्हणून मला असं वाटतं की काहीही झालं तरी शहानिशा करावी. आणि त्याच वेळेला चिडलेले रविराज त्याच्या अंगावरती धावून येत आणि ते सांगायला लागतात, बघापासून बघतोय मी DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली. मधुभाऊ सांगतायत आणि आता स्वतः तुझ्या बापाने त्यांच्यावरती हल्ला केला होता आणि तू तरी सुद्धा मान्य करायला हे तयार नाहीयेस. तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय?
मी मगापासून बघतोय तू आता ही तन्वी नाहीये हे सिद्ध करण्यामध्ये लागलेला आहेस, असं म्हटल्यावरती रविराज मात्र आता खूपच चिडलेत आणि त्यांनी कॉलरच पकडलेली आहे. आता थोडासा गडबडलेला आहे तो म्हणजे राकेश. एक करायला गेलो आणि एक निघालेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता मधुभाऊ सांगायला खबरदार, माझ्या सायलीवरती जर का आता कोणी आरोप केला ना तर मात्र गाठ इकडे माझ्याशी आहे. मी माझ्या सायलीला या सगळ्यामध्ये कुणाच्याही पुढे आता खोटं पडू देणार नाहीये. जे काही खरं आहे तेच मी तुमच्या समोर सांगत आहे आणि ती सत्य परिस्थिती आहे, असं म्हणत मधुभाऊंनी